महाराजांनी शेवटचा श्वास घेतला राजवाड्यात आणि निघाली महाराजांची शेवटची अंत्ययात्रा आली. आणि ते अंत्ययात्रा येता येता ते पहा सगळे खाली मान घातलेले अनेक सरदार आले, अनेक सैनिक आले आणि प्रत्येकाचे डोळे, अरे ज्या डोळ्यांमध्ये शौर्य होतं, ज्या डोळ्यांच्या भीतीनं मुघल असेल किंवा अनेक शत्रू असतील ते थरथर कापायचे ना, त्या डोळ्यांमध्ये बघा सगळ्या डोळ्यांमध्ये आज अश्रू आहेत. आणि ते बघा माझ्या शिवरायांना समोर लक्ष द्यावं, माझ्या शिवरायांना उतरलं गेलं आणि तो सरण रचलंय. अरे सरण कोणाचं? माझ्या जाणत्या राजाचं. त्या जाणत्या राजांनी या भूमीवर 32 मानाचं सुवर्ण सिंहासन उभं केलं, त्या जाणत्या राजाचं. आणि चालला निघाला, आम्हाला सोडून चालला हो राजा. कुठे? पुन्हा कधीही न दिसण्यासाठी या सह्याद्रीला पोरकं करून, माझ्या आया बहिणींना पोरकं करून आणि माझ्या महाराष्ट्राला, माझ्या हिंदुस्थानाला, माझ्या देव देश आणि धर्मांना पोरकं करून निघाला माझा राजा. तो बघा. आणि नागपूरकर भोसले आले, छोट्या राजारामाला हाताशी घेतलं आणि बेलकाष्ट आणि चंदनाचं एक एक लाकूड पाया काढून टाकत आणलंय. अरे तो थोडासा चेहरा दिसतोय बघा माझ्या राजाचा, काय ती निमुळतं टोक दाढीचं, ते केवढे मोठे कल्ले आणि ती मिशी. अरे ते चेहऱ्यावरचं तेज आजही आहे माझ्या राजाच्या. ते कानातले चौकडे मात्र अजूनपर्यंत काढले नाहीत का? ज्याला जाळलं जातंय ना, तो राजा नव्हे, तो छत्रपती आहे. तो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम आया बहिणींचा तो भाऊ आहे, तो बाप आहे, तो मुलगा आहे, तो पुत्र आहे. आणि शेवटचं लाकूड, चंद्राचं काष्ट लाकूड त्या छोट्या राजारामाच्या हाती दिलं आणि सांगितलं, बाळा ठेव इथे. आणि त्या राजारामाने लाकूड माझ्या शिवप्रभूंच्या चेहऱ्यावर ठेवलं आणि संपलं. महाराष्ट्र पोरका झाला हो. या महाराष्ट्रावर पुन्हा माया लावणारा तसला राजा पुन्हा झाला नाही. कोणीतरी ते पेटून आणलेल्या धूपबत्त्या, अगरबत्त्या राजारामाच्या हाती दिला, कोणीतरी पेटून आणलेलं चुडीत राजारामाच्या हाती दिलं. राजारामाने बोंब ठोकली आणि पाठ करून अग्नी दिला आणि बरबर 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 ते सरण जलायला लागलं. आणि त्या जळणाऱ्या सरणामधूनही जगदंब जगदंबाचे स्वर उमटायला लागले हो. कोण जळतोय? व्यक्ती नव्हे, कर्तृत्व जळतोय. ते कोण जळतोय? राजा नव्हे नव्हे, आमचा सखा जळतोय. तो कोण जळतोय? राजा शिवछत्रपती नाही, आमचा महाराष्ट्राचा प्राण जळतोय हो. तो प्राण जळतोय बघा महाराजा. आणि डोळ्यात साठवा होते तेज. पुन्हा पुन्हा राजा होणे नव्हे नव्हे नव्हे, पुन्हा ऐसा छत्रपतीच होणे नव्हे. शिवराय हे नाम एक वेगळेच रसायन हो, ज्यांनी आमच्या बाहूंमध्ये, आमच्या शिराधमन्यांमध्ये स्वाभिमानाने अभिमानाचं रक्त संचारले ना, ते माझा राजा आता पुन्हा कधीही दिसणार नाही. डोळे भरून बघा राजाला. ती आग आणि ती धग भल्या भल्यांना झेपणार नाही.